आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांमध्ये आता 2019 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे। आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये एकनाथ शिंदेंच्या एंट्रीचा मार्ग आता सुकर झालेला आहे। एबीपी माझाच्या बातमीवर अखेर आता शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते आहे। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमात 2019 मध्ये आता दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आता एकनाथ शिंदेंच्या एंट्रीचा मार्ग देखील आता मोकळा झालेला आहे। काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंचं नाव या समितीमधून वगळलं असल्याच्या बातम्या सध्या माध्यमांमध्ये आल्या होत्या आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदेंचा मार्ग आता अखेर मोकळा झालेला आहे। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांमध्ये 2019 मध्ये सध्या दुरुस्ती करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहे। अभिषेक, आता आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये एकनाथ शिंदेंच्या एंट्रीचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे का? अधिकचे अपडेट्स? नक्कीच यामध्ये जर का पाहायचं तर मुख्यमंत्री हे MDMA याच्यावर प्रमुख असतात आणि बाकी जे काही विभाग आहेत त्या विभागातल्या मंत्र्यांची देखील यामध्ये नियुक्ती आपल्याला पाहायला मिळत असते। मात्र एकनाथ शिंदे यांचे विभाग आपल्याला यामध्ये पाहायला मिळत नव्हते आणि त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे हे या समितीमधनं आपत्ती व्यवस्थापनाच्या समितीमधनं आपल्याला बाजू गेल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे यामध्ये याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यात बदल करण्यात आलेला आहे आणि आता एकनाथ शिंदे यांची देखील वर्णी आपल्याला या आपत्ती व्यवस्थापनाच्या एकूणच समितीमध्ये देखील पाहायला मिळेल। प्रामुख्यानं जर का पाहायचं गृह असेल, वित्त असेल, मदत व पुनर्वसन असेल, असे काही जे विभाग आहेत ते या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्यामुळेच एकूण ह्या विभागाचे मंत्री देखील असतात आणि त्यामुळेच कुठेतरी एकनाथ शिंदे यांना बाजूला सारलं गेलं आहे का असे एकूण चर्चा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या। मात्र एकूण आता जर पाहायचं तर यंदाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातला बदल करण्यात आलेला आहे आणि एकनाथ शिंदेंसोबतच मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील हे देखील आपल्याला या आपत्ती व्यवस्थापनाच्या प्राधिकरणामध्ये पाहायला मिळतील। धन्यवाद अभिषेक, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन समिती संदर्भात काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय सूचक प्रतिक्रिया दिली होती पाहूयात। मला माहित नाही, मला काही माहित नाही कधी आपत्ती व्यवस्थापन झालंय, आपत्ती कधी समिती झाली मला माहित नाही। पण मला एवढं माहित आहे जिथं जिथं आपत्ती येते, जिथं जिथं आपदा येते, जिथं संकट येतं, जिथं महापूर येतो तिथे एकनाथ शिंदे असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।